ज्यावेळेस सरकारने त्यांच्या हातामध्ये शासन निर्णय दिला होता तेव्हा त्यांनी खूप गुलाल उधळला होता आणि तेव्हा त्यांनी समाधानसुद्धा व्यक्त केलं होतं की आम्ही लढाई जिंकली. मग जर ते लढाई जिंकले तर आता पुन्हा ती कुठल्या कारणास्तव लढाई लढत आहे आणि आंदोलनाची हाक देत आहे हे माझ्या अजून लक्षात येत नाही. परंतु राष्ट्रीय ओबीसी महासंघाची भूमिका पहिल्या दिवशीपासून जी आहे त्या आपल्या भूमिकेवरती राष्ट्रीय ओबीसी महासंघ आजही ठाम आहे की कुठल्याही परिस्थितीत ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये. सरसकट कुणबी जातीची प्रमाणपत्र देण्यात येऊ नये. ज्यांचे पुरावे सापडले असतील त्याला आमचा कधी विरोध नव्हता आणि भविष्यामध्ये सुद्धा विरोध राहणार नाही. आणि म्हणून नेहमी सरसकट शब्दाचा जो वापर केला जात होता तोच वापर मी सुद्धा करतो आहे की सरसकट कुणबी जातीची प्रमाणपत्र देऊन कुणालाही ओबीसीमध्ये समावेश करण्यात येऊ नये या भूमिकेवर आम्ही आजही ठाम आहोत. आणि म्हणून ज्या दिवशी आमच्या लक्षात येईल की यांच्यामुळे आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागतो आहे, सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र देऊन नवीन लोक ओबीसीमध्ये येत आहे, त्या दिवशी यापूर्वीसुद्धा या राज्यातील संपूर्ण ओबीसी समाज एकत्रित येऊन एक संघपणे लढा दिला आणि आपल्या संविधानिक आरक्षणाचं रक्षण केलं. त्याच धर्तीवरती आम्हीसुद्धा आमच्या संविधानिक आरक्षणाचं रक्षण करण्याकरता आज पण सज्ज आहोत आणि आम्ही पण त्याच उत्तरात उत्तर देऊन आम्ही आपल्या ओबीसीच्या संविधानिक आरक्षणाचं रक्षण करू ही ग्वाही तुम्हाला आज राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे देतो.